स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण विचारलेले प्रश्न, महत्त्वाचे असे विचारलेले प्रश्न परत विचारता त्याचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत आपण। ठीक आहे, म्हणजे तुमचं काय होणार भाऊ, एका प्रश्नामध्ये 4 ते 5 प्रश्नाचं नॉलेज वाढून जाणार। ठीक आहे, पहिला प्रश्न पाहू आता। सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा। ठीक आहे, याचं उत्तर आहे आक्रमक कर्तरी। आता मला सांगा, सारे पोपट उडाले। ठीक आहे, पोपट उडाले माहिती ना भाऊ। ठीक आहे, चला, सारे म्हणजे याचं विशेषण, पोपट म्हणजे कर्ता आणि उडाले म्हणजे क्रियापद। क्लिअर? आता सगळं माहित झालं, विशेषण माहित झालं, कर्ता माहित झालं आणि क्रियापद माहित झालं, म्हणजे ह्या वाक्यात तुम्हाला कर्मा नाहीये भाऊ, म्हणून ह्या प्रयोगाला काय म्हणायचं, आक्रमक कर्तरी प्रयोग असे म्हणतात। क्लिअर? इझी? तुम्हाला आक्रमक कर्तरी प्रयोग कशाला म्हणतात ते देखील माहिती झालं, म्हणजे कसाही प्रश्न येऊ द्या तुम्ही उत्तर काढणार भाऊ। चला पुढचा प्रश्न पाहू। खालीलपैकी कोणत्या वाक्यात कर्ता नाही? चला, कर्ता आता सांगितलं तुम्हाला, आता कोणत्या वाक्यात कर्ता नाही ते सांगायचं आहे। चला सांगा पटकन। आलं? चला, काय येतो उत्तर? पाणी पितो। आता मास्तर हे पाणी पितो हे कसं काय? ठीक आहे, आता याचं सांगतो तुम्हाला। आता वाक्यातील कर्ता ओळखण्यासाठी सर्वप्रथम आपणास काय माहिती पाहिजे भाऊ, वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून। क्लिअर? कसं काढायचं पाहून घ्या। मूळ धातू शोधून त्याला नारा माहितीये न माहिती, चला तर ते पण सांगून देतो कसं उत्तर निघतं। तर नारा हा प्रत्यय लावावा आणि महत्वाचं भाऊ त्याला विचारायचं कोण असा प्रश्न करायचा। चला, कोण रे भाऊ, तू सांग कोण आहे ते सांगायचं। कसं ते पाहता, म्हणजे कसं ते पहा। आता पहा, एक तो पत्र लिहितो, पर्याय क्रमांक बी वालं। ठीक आहे, तो पत्र लिहितो, सोपं। हा, आता याच्यामध्ये पाहता नारा लावायचा, नारा लिहितो। करता कोण भाऊ? करता कोण आहे? आपला मूळ धातू कोण आहे भाऊ? लिहितो। ठीक आहे, त्याला काय करायचं? नारा लावायचं। लिहितो। ठीक आहे, त्याला नारा लावायचं म्हणजे लिहिणारा, आणि त्याला प्रश्न विचारायचा, लिहिणारा कोण आहे भाऊ? लिहिणारा कोण आहे भाऊ? मग तो कोण आहे? तो। लिहिणारा कोण? तो। लिहिणारा कोण? तो। इझी? ठीक आहे, तसंच आता पाणी पितो। ठीक आहे, त्याला काय लावायचं? आपल्याला नारा लावायचा। पिणारा झालं, पिणारा। आता त्याला विचारायचं कोण? पिणारा कोण आहे का इथे दिलेला? कोणी? पाणी पितो, फक्त एवढंच सांगितलं आहे का कोणी? उत्तर नाही उत्तर, म्हणजे याचा वाक्यातील कर्ता नाहीये। मग त्यांना काय विचारलं होतं? कर्ता नाहीये ते सांगायचं, म्हणजे कोण? पाणी पितो। चलो पुढचा प्रश्न। किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा। किमान, आता जास्तीत जास्त प्रश्नाचं मास्तर याचं उत्तर देणार आहे की किमान म्हणलं तर आपण जास्त। ठीक आहे, किमान जास्त, आर देऊन जास्त याचं उत्तर देणार भाऊ, जास्त येत नाही। ठीक आहे, जास्ताचा विरुद्धार्थी शब्द पण सांगून देतो तुम्हाला। जास्ताचा विरुद्धार्थी शब्द येतो कमी, जास्ताचा कमी, आणि किमानचा येतो मग विरुद्धार्थी कमाल। क्लिअर? म्हणजे पर्याय क्रमांक काय होतं मागचं? सी। इझी? चलो पुढचा प्रश्न पाहू। सून या शब्दाचे वचन बदला। सून माहिती भाऊ? हा, घर की कहाणी। चलो सांगा काय भाऊ सून? अनेक वचनाचं रूप सांगायचं भाऊ, सिंपल आहे ना। आता मला सांगा, सूनचं सुनी येते का रे भाऊ? सास येतं का? सासरे येतं का? नाही ना। मग मास्तर काय येतं? पाहता हेच सिंपल सांगतो, याचं उत्तर येतं सुना। आता सुना कसं येतं? सास। सुनी तर येणारच नाही भाऊ, हे तर तुम्हाला उल्लू बनवण्यासाठी चाललं होतं। ठीक आहे, गोंधळ करण्यासाठी तुम्ही असं परेशान झालं पाहिजे। सुनी येतच नाही, सुना येऊ त्याचं उत्तर राहणार। पण आता राहिलेलं सासू आणि सासरे याचं काय येतं पहा, अनेक वचनाचं। सासू काय येतं? सासवा, आणि सासऱ्याचं काय येतं? सासरे। क्लिअर? सासरे अनेक वचन, सासरा एक वचन। क्लिअर? हे पण समजून घ्यायचं। ठीक आहे, कळतं? अनेक वचनाचं सांगतोय भाऊ। चल पुढचा प्रश्न पाहू। लिंबू या शब्दाचे वचन बदला। लिंबू। ठीक आहे, लिंबू सोपे प्रश्न भाऊ, विचारलेले प्रश्न, याला जोर लावा। असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला पाहायला मिळतील। पण तुम्ही म्हणता मास्तर लेच अवघड प्रश्न तो, लेच इझी येतो, असं काही नसतं। पेपर काढण्यावर असतं भाऊ। ठीक आहे, तो कधी सोपा बी काढू शकतो, अवघड बी काढू शकतो, मीडियम पण काढू शकतो। क्लिअर? पेपर तज्ञ माहिती आहे ना। हा, चला मग सांगा आता याचं वचन बदलायचं। लिंबूचं लिंबा येईन का? लिंबू येईन का? लिंबी येईन का? नाही मास्तर, याचं सिंपल आहे लिंबे। ठीक आहे, लिंबे कसं येतं? आता लिंबू याचं एक वचनी रूप आहे, मान्य। ठीक आहे, लिंबे हे काय झालं? अनेक वचनी रूप। क्लिअर? चलो पुढचा प्रश्न। उदंड या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द ओळखा। काय म्हटले ते? उदंड आयुष्य माहिती ना, ऐकतं ना भाऊ तुम्ही पेपरमध्ये, काय पिक्चर मध्ये, नाटकामध्ये, उदंड आयुष्य एवढं ऐकतं ना। उदंड म्हणजे अच्छा विरुद्धार्थ सांगायचं आहे। विरुद्ध सांगा काय येतं? कमी। ठीक आहे, आता कमी येतं, उदंडाचं येतं कमी येतं। पुष्कळचं काय येतं? पुष्कळचं काय येतं? अल्प, आणि भरपूरचं काय येतं? अति अल्प। क्लिअर?
तिने 4-5 तुमचं विरुद्धार्थी शब्द सांगून दिलं भाऊ, कोणतं काय येईल परीक्षेला सांगता नाही येत, त्याच्यामुळे अभ्यास परफेक्ट व्हायचा. चलो पुढचा प्रश्न. खालील वाक्य प्रकार ओळखा. खालील वाक्य प्रकार ओळखा. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. का म्हटले भाऊ? बरोबर, मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. खूप अभ्यास केला भाऊ, मी उत्तीर्ण झालो, मी खूप अभ्यास केला. याला सांगायचंय आपल्याला. सांगा काय आहे यापैकी? नाही, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, काय आहे, केवळ वाक्य, कोणतं वाक्य? याचं उत्तर आहे मिश्र वाक्य. ठीक आहे. आता मला सांगा एक किंवा अधिक गुण वाक्य, ठीक आहे, अवयवांनी जोडून जे एक संमिश्र वाक्य तयार होतं. काय होतं भाऊ? संमिश्र वाक्य तयार होतं. लक्ष राहू द्या, संमिश्र माहिती आहे. हा, संमिश्र वाक्य तयार होते त्यास मिश्र वाक्य म्हणतात. म्हणजे आपल्याला म्हणायचं एकच आहे पण दोन वाक्याचं बोलतोय आपण, मिश्र वाक्य करतोय त्याला. म्हणजे कसं पहा, उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरण पहा, जे चकाकते, जे चकाकते, जे चकाकते ते सोनं नसते. क्लिअर? भाऊ, जे चकाकते ते सोनं नसते. मला म्हणायचं एकच आहे पण याला मिश्र केलं मी स्वतःच. ठीक आहे, जास्त मला परेशान करायचंय तुम्हाला. क्लिअर? तसंच या ठिकाणी जे चकाकते ते सोनं नसते. एकच सांगायचं, सोनं चकाकते नसते, एवढं बोलायचं त्याला. पण मला दोन वाक्यामध्ये मिश्र केलं त्याला. त्यालाच काय म्हणते भाऊ? हा, मिश्र वाक्य. क्लिअर? चलो पुढचा प्रश्न. काय प्रश्न पुढचा? खालील वाक्याचे क्रियापद ओळखा. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. क्रियापद ओळखायचे भाऊ. चला पटकन सांगा. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. आता सिंपल आहे रे, क्रियापद आहे दादा, डोक्यात फिट कर. आज सांगतो तुम्हाला, बेसिक पासून सांगतो. बेसिक पासून, एक मिनिट, बेसिक पासून सांगतो तुला. क्रियापद ओळखायचे आपल्याला बेसिक पासून. काय करणार तुम्ही? बेसिक पासून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्याला, का म्हणलं मी क्रियापद कशाला म्हणतं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्याला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे मला सांगा या ठिकाणी जर आपण मी रोज एखादे पुस्तक वाचतो, याच्यामध्ये कोणता क्रियापद आहे? मग वाचतो. आता वाचतोलाच काढून टाकलं, वाचतोलाच काढून टाकलं, मग काय राहतं? मी एखादे पुस्तक, संपलं, काहीच नाही मेळ लागत. ठीक आहे. आता आणखीन एक उदाहरण देतो तुम्हाला मी. उदाहरण देतो भाऊ. ठीक आहे, रोहित शर्मा माहिती आहे. ठीक आहे, रोहितनं शतक टोकले. रोहित शर्मा माहिती आहे, कॅप्टन होता. आता कॅप्टन आहे का? काय नाही भाऊ, माहिती नाही. आता काय आहे काय नाही, वर्ल्ड कप नंतर माहितच नाही रोहित शर्माचं काय झालं. माहितीये? नाही माहिती. काय असतं भाऊ, जेव्हा तरक्की होती, चांगलं काम होतं, नाव गाजतं, तेव्हा काय होतं? सगळे टाळ्या वाजवतात, सर्वजण टाळ्या वाजवतात. पण जेव्हा ना वाईट दिवस येतात, काहीतरी होतं आपल्या जीवनात पण, दैनंदिन जीवनात पण, काय होतं मग? सगळेजण तेच का करता? माहितीये, तोंड सुरू होता त्यांचे. क्लिअर? मग आता रोहितने शतक ठोकले, याच्यातलं ठोकलेच काढून टाका. रोहितने शतक काहीच नाही. म्हणजे काय करता तुम्हाला क्रियापद ओळखायचं म्हटलं तर मेन शब्द पकडायचा, वाचतो. ठीक आहे, मी रोज एखादे पुस्तक वाचतो. उत्तर काय देणार मग त्याचं? वाचतो. जायचं पुढं. चला पुढचा प्रश्न पाहता. खालील शब्दाची योग्य अनेक वचने रूपे ओळखा. का म्हणले? पुढील खालीलपैकी शब्दाचे योग्य अनेक वचने रूप ओळखा. सांगा. कुत्रा. सांगा कुत्रा. काय येईल भाऊ? भाऊ बाबा, अनेक वचने रूप ओळखायचं म्हणलं ना, काही काही शब्द असे असतात, काही काही शब्द असे असतात, तो विचार करायचा गोष्ट असतो. कधी बोलतो उच्चार करता वेळेस जर बाबा याचं उत्तर सांगून देतो, याचं उत्तर येतं कुत्रे. काय येतं याचं उत्तर? कुत्रे. कुत्रे. ए दादा, ती कुत्रे नाही, कुत्रे. ए कुत्रे ते नाही. लगेच तू लगेच चालला, ते कुत्रे नाही. परीक्षेत पास व्हायचंय का तिकडे जायचंय? हा चला, कुत्रे. कुत्रे येतं उत्तर. आता कुत्रा. आता बोलता वेळेस पाहायचा. कुत्रा याला काय येतं? आ. बोलता वेळेस पहा, आ कुत्रा. आ. आता लास्टला याला झालं अनेक वचने. ठीक आहे, एक झालं. या शब्दाचं आपल्याला अनेक वचने रूप करायचं असलं तर काय करायचं? त्याला एक कारांत होते. म्हणजे काय होतं? एक कारांत म्हणजे ए शब्द लावायचा. कसं लावायचं आहे? कुत्रे. आता कुत्राला आ लागलं का? कुत्रा आ. क्लिअर? आ. आता त्याला काय करायचं? कुत्रे. ए ए ए ए माहिती ना? ए ए. हा, मग ए लावायचा. कुत्र रे. ए कुत्रे झालं अनेक वचन. इतकं सोपं भाऊ. त्याला फक्त शब्द पकडायचा. आ ए. ए लावला, अनेक वचने फेकायचं. आ आलं, एक वचने झालं. क्लिअर? सोपं. याला उदाहरण देतो तुम्हाला सोपं पडण्यासाठी. आता पहा, राजा. राजा आ राजा. ठीक आहे, त्याला अनेक वचने करा. राजे. ए लावायचं तुम्हाला सांगितलं. राजे राजे राजे. क्लिअर? सोपं. चलो पुढचा प्रश्न. तो आला. या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळातील रूप ओळखा. तो आला. सांगा.
अपूर्ण भविष्यकाळ माहिती आहे? हां, चला. अपूर्ण भविष्यकाळातील रूप ओळखा. हेच विचारलं भाऊ त्यांनी. सोपं आहे, काही लोड घ्यायचा नाही, काही नाही. तो येत असेल, दिसलं, तो येत असेल. अपूर्ण. आता मला सांगा मग अपूर्ण भूतकाळ चालू भविष्यकाळ म्हणतात भूताला. ठीक आहे. भविष्यकाळातील एखादी क्रिया चालू किंवा अपूर्ण असल्याचे दर्शवण्यासाठी चालू भविष्यकाळ वापरतात. क्लिअर? चालू भविष्यकाळ वापरतात. कळालं? म्हणजे तुम्हाला काय विचारलं होतं त्यांना? अपूर्ण भविष्यकाळातील चालू भविष्यकाळातील एखादी क्रिया किंवा चालू क्रिया अपूर्ण असल्याचे दर्शवण्यासाठी चालू भविष्यकाळ वापरतात. म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं, एक उदाहरण सांगतो बघ तुम्हाला. तो चित्र काढत असेल, काढतो असेल, काय झालं मग? हा चालू भविष्यकाळ. क्लिअर? चलो पुढचा प्रश्न. मुलांनी पालकांना घेऊन यावे. क्लिअर? सोपं. मुलांनी पालकांना घेऊन यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. मुलांनी पालकांना घेऊन यावे. हे भाऊ केलं ना तू मॅटर? सांग मग आता उत्तर सांग. काय येतं उत्तर? चलो फास्ट. काय येतं उत्तर? सांगा पटापट सांगा. चला येतं काय येतं? सकर्मक भावे. येतं. सोपं. काही नाही भाऊ, लोड घ्यायचा नाही. त्याचं पण स्पष्टीकरण सांगतो. भावेप्रयोग, ज्या भावेप्रयोगात क्रियापद सकर्मक असते, का म्हणलं? क्रियापद सकर्मक असते त्या भावप्रयोगाचे सकर्मक भावप्रयोग असे म्हणतात. म्हणजे काय म्हणतं? क्रियापद म्हणजे मास्तर आता काहीच नाही कळलं, अशा वाक्यात आम्हाला तर काहीच कळत नाही. आपल्या भाषेत सांगतो भाऊ, तुम्हाला उदाहरण देतो. चला उदाहरण देतो. रॉकी पिक्चर पाहिला भाऊ, KGF पिक्चर पाहिला, माहिती आहे मास्तर आम्हाला नस मध्ये. चला ठीक आहे. रॉकीने गरुडाला मारले, संपला विषय. रॉकीने गरुडाला मारले, आलं बस. हे त्याच उदाहरण आहे. म्हणजे मास्तर आणखीन थोडं डीपमध्ये सांगा व्यवस्थित समजण्यासाठी. या वाक्यात करता भाऊ आपला प्रश्न पहा. रॉकीने गरुडाला मारले, त्याला ठेवा बाजूला. आपला जो विचारलेला प्रश्न, मुलांना पालकांना घेऊन येणे. क्लिअर? असाच प्रश्न आहे का? मुलांना पालकांना घेऊन येणे याचं स्पष्टीकरण पाहून घ्या भाऊ. या वाक्यात करता काय आहे? मुलांना. कर्म काय आहे? पालकांना. आणि संयुक्त क्रियापद कोण आहे? घेऊन यावे. म्हणजे भावेच्या बाबतीत आपण विचार केला तर कर्ता हा तृतीय पुरुष एकवचनामध्ये आहे. म्हणजे हा पहिला, म्हणजे काय म्हणलं? मुलांना. मुलांना कर्ता कर्म. कर्ता का भाऊ? कर्ता कर्मा. हा कर्ता काय? मुलांना. म्हणजे मुलांना हा काय? तृतीय पुरुष एकवचनामध्ये आहे. तृतीय पुरुष म्हणजे बोलतोय तर दुसऱ्यांना द्वितीय पुरुष मध्ये. ठीक आहे? तृतीय पुरुष मध्ये. आणि तो पण एक वचनीमध्ये आहे. क्लिअर? कोण? मुलांना. आणि क्रियापद हा द्वितीय पुरुष एकवचनात आहे. क्रियापद कोण आहे? हां, कळालं? संयुक्त क्रियापद कोण आहे? घेऊन यावे. हा काय? द्वितीय पुरुष एकवचनामध्ये आहे. असं थोडं विचार करून अभ्यास केला भाऊ, तुमच्या डोक्यात आयुष्यभर फिट. ठीक आहे? पण तुमचं काय चाललं? रठ्ठा मारणं चाललंय. व्याख्या करता, पाठ या ठिकाणी फिट करता, आणि प्रश्न येतो थोडासा किंचट, गेलं, उडतच गेलं. चलो पुढचा प्रश्न. खाली शब्दाचे लिंग बदला. मुले. मास्तर आता एकदम बेसिक प्रश्न टाकला होता तुम्ही परीक्षेमध्ये. ठीक आहे? विचारलेला प्रश्न भाऊ. मुले. याच्यात चांगलाचा गोंधळ होतो. मुलगे, मुली, मुली, मुलगी, याच्यात चांगलाचा गोंधळ होतो. मला सांगा आता, मुले हा काय? पुल्लिंग आहे. ठीक आहे? मान्य आहे. ठीक आहे? मुली आणि मुलगी हा काय? स्त्रीलिंग आहे. एवढं पण मान्य आहे. पण मला सांगा, मुले हे कशामध्ये? अनेक वचनामध्ये. ठीक आहे? मग या ठिकाणी मुलगी का भाऊ? मुली हे त्याचं उत्तर येणार. क्लिअर? म्हणजे मुले काय? पुल्लिंग आणि मुलगी काय? स्त्रीलिंग. ठीक आहे? पण याच्यामध्ये गोंधळ करणारा काय केलं होतं तुम्हाला परीक्षेमध्ये? मुली पण टाकला होता ऑप्शन आणि मुलगी पण टाकला होता. म्हणजे तुम्हाला काय करायचं बघ, गोंधळ करण्यासाठी चालला होता खेळ. क्लिअर? हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला काय पाहिजे? फक्त एकदम बेसिक पक्क मराठी भाषा आहे भाऊ आपली, पैकीच्या पैकी चालली पाहिजे. क्लिअर? चलो. खाली दिलेल्या शब्दाचे एक वचन करा. एक वचन मी आताच सांगितलं, अनेक वचन एक वचन. तर नस मध्ये फिट झालं पाहिजे भाऊ. एक वचन अनेक वचन का असतं? म्हणजे एक वचन करायचं काय म्हणले? पाने. पाण्याचं एक वचन करायचं. पाने काय आहे? अनेक वचन. मग करा एक वचन. काय येणार? पान. संपला विषय. मास्तर बाकीचं सांगून द्या. पुष्टचं काय येतं? पुष्टे. पुष्टचं येतं पुष्टे. पाण्याचं तर पाणी. आणि काय येतं लास्टचं? डीचं. कमेंट्स मध्ये सांगा भाऊ. तुमचंच नॉलेज वाटतं. टाकायचं कमेंट्स भाऊ. कोणी पाहू नका पाहू, मी पाहतो, मी केलं करणं लागतं मला. ठीक आहे? यानं तुमचंच नॉलेज वाढणार भाऊ, महत्वाचं आहे. ठीक आहे? चलो पुढचा प्रश्न. खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान काळ ओळखा. खालील उदाहरणातून अपूर्ण वर्तमान आताच सांगितलं तुम्हाला. चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आताच सांगितलं. आता चालू वर्तमान विचारला, काही प्रश्न विचारू शकतो भाऊ. मग आता काय सांगायचं त्यांना? मी लिहित आहे. संपलं. मास्तर आता हे कसं उत्तर सांगितलं तुम्ही? काही नाही भाऊ, काय करायचं तुम्हाला सांगतो. चालू अपूर्ण वर्तमान काळ ओळखायचं बनलं ना, काय करायचं? घडणारी क्रिया अद्याप चालू आहे किंवा ती पूर्ण झालेली नाही
हे सांगण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरता. चालू आहे किंवा ते पूर्ण झालेले नाही, चालू आहे पूर्ण झालेले नाही म्हणजे लिहित आहे, मी लिहित आहे, पूर्णपणे झालं आणि चालू पण आहे. क्लिअर, सोपं. चलो म्हणजे उदाहरण देतो बाबा एक, तो चित्र काढत आहे. क्लिअर, तो चित्र काढत आहे, पूर्ण झालं चित्र, नाही झालं मास्तर, चालू आहे, चालू पण आहे. चल चंदो, तो जेवण करत आहे, पूर्ण झालं जेवण, संपलं भाऊचं जेवण, चल लंदोपे, तो जेवण करत आहे. क्लिअर. चलो पुढचा प्रश्न. खाली काही विरुद्धार्थी शब्दाचे गट दिलेले आहेत, त्यातील चुकीचा गट ओळखा. चुकीचा गट ओळखायचा भाऊ, त्याच्यातला चुकीचा गट. आता मला सांगायचं तर चुकीचा गट कोणता आहे भाऊ? सिंपल. एवढं याच्यामध्ये एवढं जणांचं कन्फ्यूज झालेलं आहे की मास्तर याच्यातलं उत्तर कोणतं राहणार. चांगलं लागून जाते भाऊ परीक्षेला. आता इथं टाइम असतो, काही नाही, दड पण नसतं म्हणून काही वाटत नाही. क्लिअर. याचं उत्तर सांगत नाही मी, याचं कमेंट्समध्ये करा, उत्तर सांगा, तुमचं नॉलेज वाढवू द्या. आणि जे बिचारांना येत नाही ते तुमचं उत्तर पण शिकून घेतील. असेच प्रश्नसंच पाहण्यासाठी काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण असेच प्रश्नसंच आपल्या चॅनलवरती घेऊन येतोय, विचारलेले भाऊ. ठीक आहे, मनाचा कारोबार नाही. ठीक आहे, भेटू आपण अशाच पुढच्या प्रश्नसंचमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.